श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. नक्कीच झोपण्यापूर्वी एक स्वामी संदेश आवर्जून ऐकावा, कारण दुसऱ्या दिवशी जर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडावे असं वाटत असेल तर स्वामी संदेश ऐकणं खूप गरजेचं असतं. आता चमत्काराची व्याख्या नेमकं काय, तर बघा, जेव्हा आपल्याकडे सकारात्मक विचार येतात, आपण जेव्हा सकारात्मक विचार करू लागतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडू लागतात. त्यामुळे चमत्कार हवे असतील तर सुरुवातीला सकारात्मक विचारांची आपल्याला आवश्यकता असते आणि स्वामी संदेश प्रत्येक वेळेस आपल्याला सकारात्मक विचारच देत असतात. तर चला मग आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया. नेहमी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवावं, म्हणजेच नेहमी स्वतःबद्दल सकारात्मकच विचार करावा आणि स्वतःचा जो पाया आहे ना तो नेहमी स्वतः भक्कम ठेवायचा. नक्कीच आपला पाया भक्कम करण्यासाठी दुसरं कोणीही येणार नाही, तर आपला पाया हा आपल्यालाच भक्कम करावा लागतो. तरीही कितीही पॉझिटिव्ह राहिलं, कितीही सकारात्मक विचार केले, तरीही एखादा क्षण आपल्या आयुष्यामध्ये असा येतो की मनामध्ये खूप विचार येतात आणि मग असं वाटतं की आपण जे काही करत आहोत ते बरोबर तर आहे ना, जे काही करणार आहोत, जे काही ठरवलं आहे त्यामध्ये आपण यशस्वी तर होऊ ना, आपलं कुठे चुकत तर नाही ना, अशा शंका सारख्या मनामध्ये येत असतात. आणि हे आपल्याला जमेल का, आपण जे काही करणार आहोत ते आपल्याला शक्य होईल का, आणि असे जेव्हा निगेटिव्ह विचार मनामध्ये यायला लागतात तेव्हा आपोआपच आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह वाईब्स तयार होतात आणि ह्या निगेटिव्ह वाईब्स सरळ ब्रह्मांडापर्यंत पोहोचतात आणि मग हा ब्रह्मांड आपल्याला त्या बदल्यामध्ये नकारात्मकच गोष्टी देत असतो. त्यामुळे विचार करताना 100 वेळेस विचार करायचा की मला नकारात्मक विचार करायचाच नाही, मला फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करायचे आहे. अवघड आहे हे साध्य करणं, परंतु तरीही प्रयत्नांनी सगळ्या गोष्टी साध्य होत असतात. कारण अशा नकारात्मक विचारांमुळे आपण स्वतःलाच कमी लेखत असतो आणि जेव्हा की आपण स्वतःला कमी लेखतो तेव्हा आपोआपच आपण अयशस्वी ठरत असतो, अपयशी ठरत असतो. त्यामुळे जे काही ठरवलं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आणि बाकीच्या गोष्टींचा विचार सोडून द्यायचा. कारण एकदा की आपण नकारात्मक विचारांकडे जर बघायला लागलो ना, तर आपण ठरवलेलं सगळं काही बाजूला राहतं आणि मग वेगळीच परिस्थिती तयार होते आणि हे सगळं फक्त आपणच टाळू शकतो. हे टाळण्यासाठी कोणीही आपल्याला मदत करणार नाही किंवा करतही नाही. कारण चांगलं झालं की सगळेजण कौतुक करतात, पण सगळं चांगलं आणि मनासारखं होण्यासाठी कष्ट हे नेहमी आपल्यालाच करावे लागतात. त्यामुळे स्वतःला नेहमी मोटिवेट करत राहायचं आणि परिस्थिती कशीही असली तरीही स्वतःवरचा विश्वास नेहमीच भक्कम ठेवायचा. जेव्हा वेळ आपली कठीण असते आणि आपल्याला त्याचा खूप त्रास होत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की जो त्रास आपल्याला होत आहे तेव्हा आपली माणसं आपल्यासोबत असायला हवी, आपल्या जवळचं कोणीतरी असायला हवं. परंतु नेमकं हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला सगळे टाळत असतात, आपली टाळाटाळ करत असतात आणि आपल्याला त्या गोष्टीचा अजून त्रास होतो. त्या गोष्टींचा विचार केल्याने भयंकर त्रास होऊ लागतो आणि आपण जे ठरवलेलं आहे त्याकडे मात्र सरळ सरळ दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे अशा माणसांपासून वेळीच सावध व्हायचं आणि 4 हात लांब राहून फक्त आणि फक्त आपल्या स्वतःवर फोकस करायचं. लोकांना सगळंच काही सांगत बसू नका, त्या वाईट वेळेला तोंड द्या. आणि नक्कीच एक गोष्ट तर आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे, कोणीही आपल्यासोबत नसलं तरीही हा ब्रह्मांड नायक आपली पाठ कधीही सोडणार नाही, आपला हात कधी सोडणार नाही. कारण स्वामी महाराज नेहमीच म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जर आपण स्वामींच्या मार्गावर चाललो आहोत तर आपल्याला कुणाचीही गरज नाही, कारण स्वतः स्वामी महाराज आपल्यासोबत आहे. कारण स्वामींची एक शिकवण आहे आणि ती अशी की एक झाड आगपेटीच्या हजारो लाखो काड्या बनवू शकतो, पण त्यातली एक काडी जंगलातील हजारो झाडांना जाळू शकते. आपल्या विचारांचं सुद्धा अगदी तसंच आहे. एक नकारात्मक विचार आपल्या कितीतरी सकारात्मक विचारांना संपवू शकतो. त्यामुळे स्वतःला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवायला शिका. कारण प्रयत्न न करण्याचं दुःख हे अपयशापेक्षा जास्त असतं. प्रयत्न करून अपयश आलं तरीही अनुभव मिळेल, अंदाज येईल पुढे काय आणि कसं करायला हवं, आपलं काय चुकतंय हे देखील समजेल. पण काहीच न करता बसलो तर हाती फक्त पश्चाताप असेल, ना अनुभव असेल, ना यश असेल, ना आत्मविश्वास असेल. आणि याचा त्रास कदाचित अपयशापेक्षा खूप जास्त असेल. कायम मनात सलत राहील की थोडासा प्रयत्न केला असता तर कदाचित मी यशस्वीही झालो असतो, पण तोपर्यंत
वेळ हातातून निघून गेलेली असते. त्यामुळे सगळ्यांचाच विचार करत बसू नका, कारण तुमचं काय चाललंय यामध्ये फारसा रस कुणालाही नसतो. त्यामुळे प्रयत्न हे स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी करायचे. मनात कधी सल राहिली नाही पाहिजे की मी कमी पडलो, बाकी सगळा नशिबाचा भाग आहे, जे होईल ते होईल. पण आपण कधी कमी पडायचं नाही आणि अपयशाला अनुभव समजून पुन्हा नव्याने जिद्दीने भरारी घ्यायची, कारण अनुभवाने माणूस खूप काही शिकत असतो. कारण शेवटी आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न करणं आहे. त्या प्रयत्नांचं फळ कसं मिळणार आहे हे नक्कीच स्वामींवर सोडा. आणि जी व्यक्ती मनापासून प्रयत्न करते त्या व्यक्तीचं नशीब बदलवण्यामध्ये देखील स्वामींचा खूप मोठा हात असतो, हे विसरू नका. तर स्वामी भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत रहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.